कुठे गेले ते सुप्रिया सुळे, कुठे गेले नितीन गडकरी, कुठे गेले अजित पवार, तालुक्याचा आमदार रोहित पवार दुसरीकडे आभाळ हेपलत फिरतो. जगण्याचा सोडा आम्हाला सन्मानाने मरून पण दिला जात नाही. गावगाड्यामध्ये महाराष्ट्राच्या बायकांचा आक्रोश बघा. मेलेल्या माणसाला बी जागे नाही, मरल्यावर काळजी नाही. मडे गाण्याला गेलं तर सगळी माणसं आम्हाला मारायला टाळतात खोऱ्याकडे घेऊन. इथं करू नका, काय करू नका. मी साहेबांना मिनिटात रिंग मारीन. सिद्धार्थ नावाचा तो कोण आहे? तो गावगुंड पैशावाला. अंधार घरदार शिवार भैर झालं सार अखंड घडलं. माझ्या महाराष्ट्रातील आलुतेदार बोलुतेदार भटक्या विमुक्त बांधवांनो, आपण आता व्हिडिओ पाहिला असेल, डोळ्यातनं पाणी येतं. त्या 5-6 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधल्या पाटेवाडी येथं आपल्या ओबीसी भटक्यामधला एक पारधी समाजातील एक महिला, तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह दफन करायला त्या गावातल्या ह्या सरंजाम्यांनी त्यांना विरोध केला. दफन करायला गेले तर लाठ्या काठ्या घेऊन त्यांच्या मागं लागले. त्या बायकांचा आक्रोश बघा. आणि परत आता हे होतंय ना होतंय तेच त्याच कर्जत तालुक्यामध्ये कारेगाव येथे एका लिंगायत समाजाची एक महिला आहे, पार्वती धवनगिरे, यांचा पण मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी यांना रोखण्यात आलं. अहो हे साले हे सगळे म्हणतात की आता काय, आता जातीभेद राहिला नाहीये, आता सगळे समान झालंय. आणि हे काय, या कर्जत तालुक्याचा आमदार रोहित पवार दुसरीकडे आभाळ हेपलत फिरतो. हा घोटाळा काढशील, त्या तो घोटाळा काढशील, कोण रम्मी खेळतय त्याचे फोटो काढशील. अरे तुझ्या बुडाखालचा अंधार बघ ना. तुझ्या मतदारसंघामध्ये ओबीसी भटक्या विमुक्तांना जगण्याचा अधिकार सोडाच, अहो नीट सन्मानाने मरून पण द्यायना ती लोक. कुठे गेले ते सुप्रिया सुळे, कुठे गेले नितीन गडकरी, कुठे गेले अजित पवार. तुम्ही म्हणताय ना आता जातपात विसरून जा, आर्थिक निकषावर आरक्षण आणा. अरे हे बघा जरा, डोळे उघडून लाजा वाटल्या पाहिजेत. 2025 साल आहे, आम्हाला सन्मानाने तुम्ही जगून देऊ नका रे. आम्हाला सन्मानाने मरून पण द्याय नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करून द्याय नाही. आणि तुम्ही म्हणताय आरक्षणाची गरज संपली. हे आमचं सामाजिक मागासलेपण आहे. जगण्याचा सोडा आम्हाला सन्मानाने मरून पण दिला जात नाही. गावगाड्यामध्ये महाराष्ट्राच्या किती मोठं दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता. आमच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण असे अन्याय झाले नाहीत. एवढे अनन्वित अत्याचार चालू आहे, एवढा जातीभेद चालू आहे. हाय लागल, तळतळ लागल. ओबीसी बांधवांनो, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला नीट मरून पण देत नाही हे सगळे प्रस्थापित. त्यामुळे आता आपल्याला लढायला लागेल. हे राज्य खरंच लोकशाही मार्गाने चाललंय, संविधानावर चाललंय का या झुंडशाही आणि या सरंजामशाही या प्रस्थापितांनी लोकशाही नागवली
दिवसा ढवळे असे बलात्कार होतात या लोकशाहीवर. आता शांत बसायचं नाही आपण. आता आपल्याला लढावं लागणार. आणि जे कोण म्हणतंय की जाती व्यवस्था संपली, वर्ण व्यवस्था संपली, त्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्या देवेंद्र फडणवीसांना पाठवा, त्या सुप्रिया सुळेंना पाठवा, त्या नितीन गडकरींना पाठवा की ही आमची ओबीसीची स्थिती आहे. तुम्हाला असं या यातना भोगावं लागतात का? मेल्यानंतर पण तुमची उपेक्षा होती का रे मनोज जरांगे हरामखोर? आणि म्हणतो आमच्या लेकरा बाळांचं एवढे अन्याय. लढायची वेळ आहे आणि लढावं लागणार. धन्यवाद. जय ओबीसी, जय संविधान, जय भीम.